न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र देशभक्तीचे वातावरण आहे। मग ते शाळा असो, कॉलेज असो किंवा कोणतेही सरकारी कार्यालय असो, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो। प्रजासत्ताक दिनाचा मुख्य उत्सव देशाची राजधानी दिल्लीमध्ये असतो। कर्तव्य पथावर परेड आयोजित केली जाते, ज्यामध्ये भारतीय सेना, नौदल आणि हवाई दलाचे सैनिक त्यांचे सामर्थ्य दाखवतात। परेडमध्ये लष्करी उपकरणांचे प्रदर्शन, ध्वजारोहण आणि हवाई दलाच्या विमानांचे चित्तथरारक प्रदर्शन पाहण्यासारखे असते आणि कर्तव्य पथावरील या सोहळ्याचे महाकव्हरेज आपल्याला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहे। तर आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य मार्गावर भव्य परेड होणार आहे। कर्तव्य पथावर आणि आजूबाजूच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। जमिनीपासून आकाशापर्यंत प्रत्येक कोपरा आणि कोपरा सैनिकांच्या निगराणीखाली आहे। ड्रोनद्वारे इथल्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे। तर दिल्लीत निमलष्करी दलाच्या 70 तुकड्या आणि 15,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। इथल्या वाहनांची कसून तपासणी केली जाते। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी रंगात मंत्रालयाची इमारत झळाळून निघाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करत पालिकेची इमारत उजळून निघाली आहे। वाघा अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा थरार पाहायला मिळाला। ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वसामान्यांना सहभागी होता यावं यासाठी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर इथे मुंबादेवी मित्रमंडळाने गल्लीत इथे ध्वजारोहण हा उपक्रम राबवला। शहरातील 60 सार्वजनिक ठिकाणी उद्या RSS पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोल, तिरंगा ध्वज, दोरी आणि सिमेंटच्या गोणीचे वाटप केले जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडीमध्ये मदर नर्सरी शाळेतील चिमुकल्यांच्या वतीने रॅली काढण्यात आली। भारत माता स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा करून चिमुकले रॅलीमध्ये सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील प्रशासकीय इमारत तिरंगी रंगात रंगून गेली आहे। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला इथे राजपथावर लोकनृत्य सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून लावणी कलाकार शिवम इंगळेची निवड झाली आहे। विशेष म्हणजे महिलांसारखी वेशभूषा करत लावणी सादर करणं ही शिवमची खासियत आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांना मेट्रोने खास भेट दिली आहे। प्रवाशांना 117 रुपयांना मिळणारे वन पुणे ट्रान्झिट कार्ड अवघ्या 20 रुपयात मिळणार आहे। हे कार्ड वापरणाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान 10% सवलत मिळेल। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरमधील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। गेली 5 वर्ष अत्यल्प दरात त्यांनी रुग्णांवर उपचार केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आलाय। सोलापुरातील अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख असून गिरणी कामगाराचा मुलगा ते अरण्य ऋषी असा त्यांचा प्रवास आहे। पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले। या 4ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो। ज्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय म्हणण्याचा अधिकार राहिला नाही त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे।
पक्ष संघटनेचे नियम डावलून सरचिटणीसांसह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणारे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पक्षानं मोठा दणका दिलाय। कुणाल राऊत यांची हकालपट्टी करत उपाध्यक्ष असलेल्या शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात सर्वात जास्त अन्याय अजित पवारांवर झाला। संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही। अजितदादा जर मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता, असं वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलंय। देशातल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केलं हे समजून घेण्याचा अमित शहांनी प्रयत्न केला असता तर कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी इतकं उत्तम काम दुसऱ्या कुणीच केलेलं नाही हे अमित शहांना मान्य करावं लागलं असतं, असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता। यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केलाय। वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदेंकडे गेलेले असं उदय सामंत म्हटले। एकनाथ शिंदेंनी फक्त ब्लॅक मनी आणि ईव्हीएम या दोघांचेच आभार मानायला हवेत। ज्यांनी मतदान केलं त्यांचाच निकालावर विश्वास नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचले। पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बनावट दारू विक्री, जुगार, मटका, गांजा यासह देह विक्रीसारखे अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। आणि आता एक मोठी बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। कारण संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय। कराडची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं त्याला डिस्चार्ज दिल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय। गेल्या 3 दिवसांपासून कराडच्या पोटदुखीवर उपचार केले जात होते आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आरोपींसाठी असलेल्या कोठडीऐवजी ICU मध्ये उपचार करण्यात येत होते। याबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती। वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते का असा सवालही उपस्थित करण्यात आला होता। मात्र 1.5 तासात वाल्मिक कराडला डिस्चार्ज देण्यात आला असून पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली। बीड शहरातील सौरभ भोंडवेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं नवं वळण घेतलंय। या प्रकरणात वाल्मिक कराडचा हस्तक्षेप असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील एक्सवर पोस्ट केली आहे। तर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप सौरभ भोंडवेच्या कुटुंबियांनी केलाय। माझ्या मुलाचा तलावात बुडवून त्याचा खून केला, मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या अशी आर्तसाद सौरभची पत्नी आणि आईनं घातली आहे। माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं। कशामुळे हे झालं असावं आणि काय घडलं होतं त्या दिवशी? कधी तुम्हाला हे सगळं कळलं? आम्हाला रात्री 6:14 कॉल आला होता त्यांचाच। त्यावेळेस खूप आरडाओरडा ऐकायला येत होता। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। तो खरंच बुडालाच नाही सर। तो म्हणजे कधी पोहत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना काही। बीडला राहिल्यामुळं काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही। म्हणून त्याने काय केलं, तिघांनी त्याला बुडवून मारलं। आणि हे जर पोहून बुडतोय तर हे मुलं आम्हाला फोन करतात, कळवितात अशाने असं झालं म्हणून। मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले, पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिनधास्त। माझी मागणी तेवढीच आहे, त्यांना शिक्षा करा।